त्यांचा उद्देश असा होता की सोने चांदी खरेदी करणं, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लग्न समारंभ लागणार ते खरेदी करा, परंतु जेणेकरून जी लोक 2 नंबरचा पैसा किंवा जे नको असलेले पैसे सोन्यामध्ये गुंतवतात ते गुंतवू नका. व त्यामुळे जे बाहेर येणारं सोनं आहे त्याबद्दल डॉलर दिला जातोय, त्यामुळे आपल्या सोन्यावर परिणाम होईल चांगला आणि डॉलर आपल्या रुपयाप्रमाणे तो स्ट्रॉंग होईल, असा उद्देश त्यांचा होता त्याचा. त्यामुळे बाजारात ऑलरेडी आता सोन्याचा भाव वाढल्यामुळे थोडी मंदी आहे, तर थोडंसं ऐकून त्याचं तुम्ही जरी 2 नंबरचे सोनं घ्यायचं बंद केला तर चांगला परिणाम होऊ शकेल. कार्यक्रमाचा म्हणजे लग्न सीझन आहे आता सध्या, तर लग्न सीझनला जे लागणारं सोनं आहे ते काय नागरिक कुठल्याही परिस्थितीत खरेदी करतातच, त्यात काही दुमत नाही. तर सोन्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टीने लोक पण बघतात की अडीअडचणीला उपयोगी पडणारं एकमेव साधन म्हणजे सोनं आहे. जेणेकरून समजा तुम्हाला कधी गरज लागली तर सोन्याची कॅश लगेच स्वरूपात एक तयार होते. बाकी दुसरा कुठलाही असा सोर्स नाही आहे की सोन्याचं रूपांतर पैशात होऊ शकते असं. त्यामुळे सोनं लोक खरेदी करतील, फक्त 2 नंबरचं जे सोनं आहे किंवा ज्यांना आवश्यकता नाही आहे अशा प्रकारचे सोनं जे आहे ती थांबवावी अशी मोदींची इच्छा होती. यामुळे किती टक्के परिणाम होईल असं वाटतं? थोडा परिणाम होईल, एक 30-40% परिणाम होऊ शकतो असं वाटतं की आव्हानाला. संतोष बेन. नमस्कार, माझं नाव सत्यजित सांगवकर, मी मनाली ज्वेलर्स मालक. मी गुजरी किंवा महाराष्ट्रापुरता जरी विचार करायचा झाला तर नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो. की आपण एक संस्कृती एक आपली आहे की सोनं चांदी आपण आपल्या कार्यक्रमाला वापरतोय. आता अधिक महिना पण आलाय, त्यावेळी सुद्धा आपली चांदीची खरेदी होणार आहे. अनावश्यक जी खरेदी आहे ती टाळावी असं त्यांनी म्हटले असं मला वाटतं. तिने एकूण जे सांगितले त्यामध्ये विदेश दौरा टाळा, की पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा, हे बाकीच्या पण गोष्टी सांगितले ते माणसं हायलाइट न होता फक्त सोनं चांदीचा विचार करलेत तर लोक ते पॉझिटिव्हली घेतील आणि अनावश्यक जी खरेदी आहे ती टाळतील, तर जी आवश्यक खरेदी आहे ती होऊन जाईल असं मला वाटतं. नाही, आता काल परवाच त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यामुळे असं काही लगेच परिणाम होईल असं नाही. खरं एक 20-25% काय होईना मार्केटला त्याचा परिणाम होऊ शकतो. समर्थन तुम्हाला वाटतंय? हा, म्हणजे त्याने 1 वर्षापुरतं सांगितलेलं आहे, त्यामुळे असं वाटतं की बाबा 1 वर्षभर जरा काटकसर करावी असं त्यांनी जनतेला आवाहन केले. आता कितपत ती लोक त्याला पाठिंबा देतील, तर 20-25% काय होईना त्याला इफेक्ट होण्याची शक्यता आहे. विजय हावळ, कोल्हापूर. मोदी साहेबांनी जे आता जो देशाला उद्देशून जे सांगितलेलं आहे त्याचा पाठिंबाचा उद्देश असा की देशातली जी परकीय गंगाजळी जी कमी होत आहे ती कुठे तर थांबावी. तसेच पेट्रोल आणि डिझेलसाठी जे परकीय चलन वापरलं जातं त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो, तो कमी प्रमाणात व्हावा म्हणून हा आव्हान लोकांना मोदी साहेबांनी केलेलं आहे. याचा तुमच्या व्यावसायिक किंवा आपल्या ग्राहकांच्या काय परिणाम होईल असं वाटतं? ग्रहांच्या थोडंफार जरा वाटतंय, पण नंतर लोकांना सुद्धा ते वाटतं बाबा जे आव्हान आहे ते आपल्या देशासाठीच केलेलं आहे, किंवा जे करतात जे सरकार करतं ते आपल्या देशासाठीच करतं. म्हणजे या आव्हानाला तुमचं समर्थन म्हणजे पाठिंबा आहे? हां, बरोबर ना? पाठिंबा असं म्हणण्यापेक्षा की सगळं देशप्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि देशासाठी सगळे व्हावं एक महत्त्वाचा विषय त्यात येतो. वापरा आणि सोने चांदी म्हणजे दागिने देखील वर्षभर खरेदी करू नका असं आव्हान केलं. काय म्हणणं? मोदीच्या मनात तसं काय हे नाही आहे. हे देशाचं चलन जे आहे ते स्थिर आणण्यासाठी हे त्यांनी पाऊल मोठा उचललेला आहे. त्यामुळे काय त्यांचं असं काय आहे ना की सोनं तुम्ही घेऊ नका, म्हणजे सोनं जे फॉरेनमधनं येते इम्पोर्ट जे होते ते पेक्षा आपलं भारताचं सोनं तुम्ही यूज करा असं त्याचं म्हणणं आहे. त्याचं काय एवढं समर्थन आहे त्या वाक्याला? समर्थन आहे, समर्थन आहे आपलं, असं काय अडचण. त्यांचं मांडणं विचार वेगळा आहे, तुम्ही जे म्हणताय त्यांचे विचार वेगळे आहेत. आपलं मेन डॉलरसाठी डॉलर स्थिर आणण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं आहे. बाकी यात काय
हे इफेक्ट वाले आहेत. कस्टमरचे एवढं काही इफेक्ट पडणार नाही. नाव सांगा. प्रीतम नरेंद्र ओसवाल, सेक्रेटरी कोल्हापूर सराफ असोसिएशन. साहेबांनी सांगितलेलं जे आव्हान केलेलं आहे त्या दृष्टीनं आम्ही सकारात्मकच आहोत. एक वर्षभर जरी त्यावर काही परिणाम झाला खरेदीवर, तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सोन्याला महत्व आहे ते महत्व काही कमी होणार नाहीये. आणि एक वर्ष जरी काही परिणाम त्याच्यावर झाला तरी पुढच्या वर्षी आपण त्याच्यावर पुन्हा ग्राहक वर्ग आम्हाला त्याच्यावर चांगला प्रतिसाद देईल आणि एक वर्ष आपण देशासाठी काहीतरी चांगलं करू ही अपेक्षा आहे.